मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे आणि प्रचंड प्रकृती त्यांची खालावलेली आहे। आपल्यावर ही जी मंडळी आहे अगदी सुरुवातीपासून म्हणजे मनोज जरांगे यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हापासून जी ही सगळी मंडळी त्यांच्या अवतीभोवतीची आहे। खरं तर या अगोदर देखील त्यांनी अशा प्रकारचं अत्यंत कडक उपोषण केलेलं होतं आणि आज देखील त्यांनी परत 4थ्यांदा उपोषण केलेलं आहे। तुम्ही काही त्यांना पाणी घेण्याचा काही आग्रह केला नाही का? सध्या त्यांची प्रकृती बघता आग्रह प्रचंड केलेला आहे। गाव सगळ्या खेडापाड्याहून महाराष्ट्रातून फोन येतात, लोक अक्षरशः रडतायत। परंतु सुरुवातीचं पहिलं 17 दिवसाचं उपोषण, दुसऱ्या टप्प्यातलं 9 दिवसाचं उपोषण, त्याच्यानंतर मुंबईचं 2 दिवसाचं उपोषण आणि आजचा हा उपचार अभावी, त्याच्यानंतर पाणी अन्न न घेता आजचा हा 4था दिवस। म्हणजे हे प्रचंड वेदनादायी विषय। आग्रह जरी केला तरी शेवटी समाजासाठी मी कोणाचं ऐकणार नाही आणि अगोदरही पत्रकार परिषद म्हणून त्यांनी घोषित केलं की मला कुणीही विनंती करण्यासाठी येऊ नका म्हणून कुठंतरी मधल्या खालच्या जो काही समाज बांधवांचा जो काही विनंती आहे आणि यांचा जो काही बाणा आहे तर त्याच्यामध्ये आम्ही टीम एक प्रकारे मध्यस्थी म्हणजे चेपले जातोय असं मला एक प्रकारे वाटतं। मी बघितलं तुमच्या डोळ्याला थोडं पाणी येऊ लागलेलं आहे, म्हणजे ही परिस्थिती तुम्ही कधी बघितली नव्हती अशी? कधीच बघितलेली नव्हती, कारण पाटील उपोषणाला बसल्यानंतर 2 दिवस तरी कमीत कमी त्यांचा जी शारीरिक जी काही क्षमता आहे ती टिकून असायची। परंतु आज दुसऱ्याच दिवशीपासून ते पूर्ण घायल झालेले आहेत। म्हणजे त्यांना अक्षरशः जे सकाळी ज्या स्थितीत झोपले होते त्या स्थितीत ते 2 दिवस होते। म्हणजे आता पाहत नाही, एक टीम म्हणून, एक जवळचा सहकारी म्हणून आता हे पाहत नाही। आता तुमचं काही बोलणं झालं होतं त्यांचं? तुम्ही काही म्हटलं त्यांना, आग्रह केला होता? मी 2 वेळेस त्यांना रात्री आम्ही आग्रह केला, नाही म्हणले दादा आग्रह करू नका आम्हाला, कारण समाज एक कोटलेला आहे म्हणले। जर कधी आता ही संधी जर लास्ट आणि बेस्ट आहे म्हणले, हे जर संपलं आपल्या समाजाला याच्यानंतर काही भेटू शकणार नाही। नंतर परत रात्री पहाटे सकाळी म्हटलं ते म्हणले तुम्हाला मी एकदा सांगितलंय म्हणले, मला फोर्स करू नका म्हणले। आता ह्याच्यानंतर आम्ही काही त्यांना मग आज तर काही विशेष नाही राहिलेला आहे। आपल्याकडे मन आहे म्हणजे लाख मेली चालतील मात्र लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। या पोशिंद्याची ही अवस्था किंवा त्यांचा जो अट्टहास म्हणू एखाद्या वेळेस की सरकार दरबारी मात्र याची कुठे हालचाल होताना दिसत? सरकारची गोष्ट माहिती नाही, पण आम्ही सोबत असणारे सगळे लोक प्रचंड तणावामध्ये। दादांना, महिला भगिनी, आम्ही सर्व सहकारी, आम्हाला रागावले तरी आम्हाला ते वडिलाप्रमाणे वाटतात। परंतु पहिल्यांदाच आम्हाला त्यांची हालत अजिबात पावत नाही। गेल्या 3 दिवसापासून आम्ही सुद्धा एकही तास झोपलेलो नाही, त्याची साक्षीदार तुम्ही आहात। तुम्ही काही बोलणं झालं तुमचं कालपर्यंत काही? आम्हाला उपोषणाला बसायचं त्या दिवशी तुमच्या समक्ष आम्हाला त्यांनी एक मोठी सूचना दिली की माझ्याजवळ तुम्ही बिलकुल आग्रह करायचा नाही, पाणी पिण्यासाठी आग्रह करायचा नाही। त्यामुळं आमची हिंमत होत नाही, परंतु आम्ही इतके लापट आहोत की दादांनी आम्हाला अपमानित जरी केलं तरी आम्ही त्याला बोलल्याशिवाय आणि वेगवेगळ्या क्लुप्त्या, वेगवेगळे सेन्सिटिव्ह उपाय ज्यांचं दादा ऐकतीलच अशा लोकांना आम्ही समोर करतोय आणि आम्ही पाठीमागे राहतोय। हा माणूस इतका चाणाक्ष आहे, लोकांच्या मनातलं सुद्धा त्याला ओळखण्याची ईश्वरी कला आहे। त्यामुळं आम्हाला इतकी चिंता आहे की दादांची प्रकृती पहिल्यांदाच इतकी खालावली। आपण जर बघत असाल तर ही सगळी सहकारी मंडळी आहे, गावातली देखील मंडळी आहे। गावात कसं वातावरण आहे दादा हे सगळं उपोषणात? गावात म्हणजे आमच्या सगळ्या महिला बहिणी पाठलागाचे नाव घेऊनच घरात रडतात। चुलीपाशी द्यायच्या स्वयंपाकात मन लागत नाही, कशातही लागत नाही। महिलांचं म्हणणं आहे की पाटला निदान पाणी तरी घ्यावा, तर महिला त्यांच्यापाशी आले तर पाटील म्हणले माझ्यापाशी एकही माता भगिनीने बी यायचं नाही, माझ्याजवळ जी बसलेले आहेत नुसतं लांबून बसा, पण मला कोणी आग्रह करूच नका। आज बी आमचं गाव सगळं दुःखातच आहे, एकही कोणी बोलायला पुढे प्रयत्न करेन। गेले तर पाटील त्यांना वसकत आहे, तरी आम्ही त्यांचा राग मानत नाही, तरी प्रयत्न करतोच
पाटील ते मी एक घोट तरी पाणी घ्याच, तर ते काही आमचं ऐकायलाच तयार नाहीत. ही मंडळी मी खास करून ह्याच्यासाठी समोर आणत आहे की ही मंडळी जी आहे ती सर्व सुरुवातीपासून म्हणजेच मनोज जरांगे यांनी जेव्हा हे आंदोलन उभं केलं तेव्हापासून त्यांच्या अगदीच जवळची मंडळी आहे. रोज उठता बसता त्यांच्याशीच त्यांचा संपर्क होत असतो. मात्र ते देखील आज हतबल आहेत की मनोज जरांगे यांना या उपोषणापासून किंवा किमान त्यांनी पाणी प्यावं, प्रकृतीची काळजी घ्यावी, अशा प्रकारचा त्यांचा आग्रह, वेगवेगळे प्रयत्न ज्यांनी सांगितलं आता की ते सुरूच आहेत. मात्र मनोज जरांगे हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. आता यावरती सरकार किंवा मनोज जरांगे यांच्यात कुठल्या प्रकारे संवाद होऊ शकतो आणि यावर काय तोडगा निघू शकतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सारटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.